सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माऊली असं म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो. मला असं वाटतं आम्ही सगळे मिळून असं काम करतोय त्याच ओळीवर. ज्याला ज्याला जे जे हवं त्याला त्याला ते मिळालं पाहिजे आणि ते मिळण्याची व्यवस्था ज्या समाजात असते त्या समाजाला आपण सुसंस्कृत समाज असं म्हणू शकतो. अन्यथा जो शक्तिमान आहे तो पुढे जाईल आणि ज्याच्यामध्ये शक्ती नाही निसर्गतः तो मागे राहील. ये तो जंगल का न्याय हो गया. याला तर जंगलराज म्हणतो आपण. जंगलात तेच असतात, जे कमजोर असतात ते मरतात आणि जे ताकदवर असतात ते पुढे जातात. पण आपण एक सुसंस्कृत मानवी समाज आहोत आणि ते काम करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतोय. आज इथे आपण आलेलो आहोत. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. Indeed, a great honor and a privilege to stand here today at this momentous felicitation ceremony being organized by Deepstam Foundation. Now, this foundation has consistently championed the cause of persons with disabilities. Now, as achievers, we have a responsibility to advocate for a more inclusive society. Advocacy is not just about speaking up for ourselves. It is about challenging stereotypes and breaking down barriers. As individuals who have achieved significant milestones, we are uniquely positioned to influence change. Now you have become change agents. You have become agents of change in the society. So today we are here to celebrate and recognize your excellence because each one of you has achieved something extraordinary and your achievements are a source of inspiration and pride. बहुत सारी चीज़ें जो पैसे से हो जाती हैं और जहाँ सरकार बहुत इफेक्टिवली काम कर लेती है. रोड्स बनाना है, वंदे भारत ट्रेन लानी है, एयरपोर्ट चाहिए. डिसेबिलिटी का सेक्टर एक ऐसा है जब पैसा इज़ नॉट द ओनली थिंग. उसके लिए अपने को पैशन चाहिए, मन में कंपैशन चाहिए और साथ में एक प्रोफेशनलिज्म भी चाहिए. तो जो यहाँ पे आज पूरी ऑडियंस है उसमें इन सब तीनों का मिश्रण है. इस फील्ड में काम करने की पैशन है, मन में दया भाव है और एक प्रोफेशनल तरीके से काम हो रहा है. ऐसे जुगाड़ू तरीके से नहीं हो रहा. मी आपल्याला एवढंच म्हणेन की अशा सगळ्या चाललेल्या कामाला ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत हा शब्द मला असं वाटतं चुकीचा जाईल. त्यांनी काही ते काम पुढे जाण्यामध्ये आपला हातभार लावला पाहिजे. तरी कामं खूप वेगाने पुढे जातील. मुझे समझ आती गई तब पता चला कि रिश्तेदार भी होते हैं. तो मेरे परिवार के दायरे में रिश्तेदार आते गए. फिर उसके बाद जब बड़ा बना, कॉलेज में जाने लगा तो परिवार का दायरा बढ़ने लगा. लेकिन 2 साल पहले जब मैं मनोबल के साथ जुड़ा तो आज मेरे परिवार का दायरा इतना बड़ा है. तो थैंक यू सो मच फॉर दैट. असा कार्यक्रम आज अनमोल आहे. आपल्या सगळ्या उपस्थितांमुळे आजचा कार्यक्रम खरंच बहरला. मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार.